तर समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालं। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं। या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते। 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गातील अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे, जो आजपासून खुला झालाय। अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय। सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे। तर या समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य नेमकी काय आहे ते बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा मार्ग आहे। नागपूर ते मुंबई असा हा सुसाट मार्ग आहे, 701 किलोमीटरचा, आणि त्याच्यामुळे हा प्रवास सुसाट होणार आहे। 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग आहे मुंबई पासून ते नागपूर पर्यंत, आणि आता 8 तासांमध्ये नागपूर गाठता येणार आहे। मुंबईवरून आपण निघालो की 8 तासांमध्ये नागपूर पर्यंत पोहोचता येणार आहे। उड्डाण पूल, डोंगर दऱ्यातील पूल हे एकूण 73 आहेत, त्याच्यावरून हा प्रवास होतो, आणि त्याचबरोबर ओव्हरपास हे 59 म्हणजेच 59 इतके आहेत, त्याच्यामुळे हा जो प्रवास आहे तो अतिशय सुंदर असा होतो। त्याच्यानंतर अंडरपास 229 आहेत, अंडरपासची ही संख्या आहे, आणि मुख्य मोठे पूल 32 आहेत या मार्गावर, ज्याच्यावरून पुढे जाता येतं। त्याच्यानंतर रेल्वे ओव्हरब्रिज हे 8 आहेत या मार्गावर। या मार्गाची वैशिष्ट्य आपण बघतोय, बोगदे या मार्गामध्ये 7 आहेत, बोगद्यांचा सुद्धा अनुभव आपल्याला घेता येतो। त्याच्यानंतर इंटरचेंज 25 आहेत, 25 ठिकाणी इंटरचेंज हे करता येतं। समृद्धी महामार्गाचे 4 टप्पे आहेत, त्याच्यामध्ये नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा टप्पा आहे, आणि त्याचबरोबर इतरही असे टप्पे आहेत, ज्याच्यामुळे हे जे हा जो प्रवास आहे तो अतिशय सुसाट होतो। दरम्यान हा महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली। समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे। कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे। जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळे JNPT पोर्टशी कनेक्टेड आहेत, आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत।